हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांना आश्रय भेटत असल्याने अवैध धंदे प्रचंड प्रमाणात बोकाळले आहेत, ज्यामध्ये विनापरवाना दारू विक्री, गावरान दारू विक्री, गौवंश कत्तल व गौवंश मांस विक्री, तस्करी, वरली, मटका, जुगार, गौण खनिज रेती तस्करी इत्यादी अनेक प्रकारचे अवैध धंदे तेजीत असून त्यांना हिवरखेड पोलिसांचे अर्थपूर्ण अभयदान असल्याची चर्चा आहे। हिवरखेड येथून जवळच असलेल्या हिंगणी येथील महिलांनी अवैध धंद्यांना कंटाळून थेट हिवरखेड पोलीस स्टेशनला धडक देत अवैध दारू विक्री तत्काळ बंद करून कार्यवाहीबाबत निवेदन सादर केले। एवढेच नव्हे तर हिंगणी ग्रामपंचायत मार्फत काही दिवसांपूर्वी सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याबाबत हिवरखेड पोलीस स्टेशनला निवेदन सादर करण्यात आले होते, परंतु तरीही अवैध धंदे बंद झाले नाहीत। अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या हिवरखेड ग्रामपंचायत मार्फत लोकांनी ग्रामसभेत हिवरखेडमधील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याबाबत ठराव पास केला होता, परंतु सर्वोच्च असलेल्या ग्रामसभेच्या केराची टोपली दाखविण्यात आल्याचे चित्र आहे। अडगाव येथील नागरिकांना सुद्धा अवैध धंदे बंद करण्यासाठी निवेदन दिलेले आहे। आदिवासी बहुल ग्राम पिंपरखेड येथील महिला सुद्धा पोलीस स्टेशनवर धडकल्या होत्या। पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अनेक वेळा टाकलेल्या छाप्यामधून गोवंश तस्करी, अवैध दारू, जुगार इत्यादी अनेक प्रकारांच्या कारवाया वारंवार केल्याने हिवरखेड पोलीस करतात तरी काय असा प्रश्न निर्माण होत आहे। हिंगणी येथील महिलांनी दिलेल्या निवेदनात अनेक गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। रहिवासी आहे पूनम रामेश्वर कोरडे। आमच्या इथं अवैध दारू विक्रीचे दुकानं जागोजागी आहे आणि खूप लोकांचे घरं बरबाद होत आहे। याबद्दल मला पोलीस स्टेशनला मी 2 वेळा रिपोर्ट दिले। यानंतर कारवाई जर नाही झाली तर आम्ही आंदोलन करू आणि गावात मोर्चे करू आणि उपोषणाला बसू। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान लहान मुलं रोडवर येत आहेत आणि दारूवाले आम्हाला धमक्या देत आहेत की आम्ही पोलिसांना हप्ते देत आहोत। आम्ही तुम्ही आमचं काहीच करू शकत ना, कुठपर्यंतही जा, आमचं काहीच होणार नाही असे आम्हाला धमकावून देत आहेत। आम्ही ग्रामपंचायतला गेलो, ग्रामपंचायत म्हणते ग्रामपंचायतमधून आमच्या इकडून होत नाही बंद, तुम्ही करायचं असेल तुम्ही करू शकता असे आम्हाला सांगून राहिले। आम्ही कोणापर्यंत जायचं? पोलीस स्टेशनपर्यंत आजपर्यंत आलो। आता याच्यानंतर जर कारवाई झाली नाही तर आम्ही आंदोलनाला तयार आहोत, एवढंच माझं म्हणणं आहे। आता आम्ही उद्याचा टाइम दिला आहे पोलीसवाल्यांनी, उद्या जर कारवाई झाली नाही तर संध्याकाळपासून आम्ही आंदोलनाला तयार आहोत। अवैध दारू विक्रीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असून अवैध धंदे बंद करणाऱ्यांना हटकल्यास आम्ही पोलिसांना पैसे देतो, तुम्ही आमचे काय करणार असे उद्धट उत्तर अवैध धंदेवाईक देत असल्याचे निवेदनातून नमूद आहे। त्यामुळे 24 तासात कारवाई करून अवैध धंदे बंद न झाल्यास पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करणार असल्याचे महिलांनी सांगितले आहे। त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन आवश्यक ती पावले उचलण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे। अनेक वर्षांपासून आर्थिक हितसंबंधापोटी सुरू असलेले अवैध धंदे पाहता नवीन SPG श्रीधर आले असल्याने त्यांनी आता हिवरखेड येथे दबंग ठाणेदारीची नियुक्ती करून कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा महिला वर्ग व्यक्त करीत आहेत। गुरुदेव मोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।